नमस्कार, मैं अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. राज्यात हमी भावानं सोयाबीनची खरेदी दिवसेंदिवस वाढते. याचा आधार सोयाबीनच्या दराला देखील मिळतोय. गेल्या आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यामध्ये सोयाबीनचे दर काहीसे वाढलेले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या शेजारच्या मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनचे बाजारभाव 200 ते 250 रुपयांना कमी आहे. मग या दोन्ही शेजारच्या राज्यांमधल्या सोयाबीनच्या दरात एवढी तफावत नेमकी का आली? गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये सोयाबीनचे भाव नेमके किती वाढले? गेल्या महिन्यामध्ये सोयाबीनचा बाजारभाव काय होता? गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यामध्ये सोयाबीनचा बाजारभाव काय होता आणि यंदा पुढच्या महिनाभरामध्ये सोयाबीनचा बाजार काय राहू शकतो? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारामध्ये नेमकं काय घडामोडी घडत आहेत, तिथं सोयाबीनला काय बाजार मिळतोय, या सगळ्यांचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता सुरुवात करूयात हमी भावना सोयाबीनच्या खरेदीपासून. हमी भावना सोयाबीनच्या खरेदीचं रडगाणं हे जवळपास गेल्या 2 महिन्यांपासून सुरू आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये नोंदणी सुरू झाली, ती उशिरा सुरू झाली होती, त्यानंतर खरेदी सुरू झाली आणि आतापर्यंत केवळ 3 लाख टनांच्या दरम्यान सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. 3,15,000 टन एवढी सोयाबीनची खरेदी आजपर्यंत पूर्ण झाली. यापैकी जवळपास 2,90,000 टन एवढी खरेदी नाफेडच्या खरेदी केंद्रांवरती करण्यात आली, तर 25,000 टन एवढी खरेदी NCCFच्या खरेदी केंद्रांवर करण्यात आली. नाफेडची खरेदी केंद्र ही जवळपास 450 आहेत की ज्यांच्यावर खरेदी सुरू झालेली आहे. NCCFची खरेदी केंद्र ही जवळपास 98 आहेत की ज्यांच्यावरती खरेदी सुरू आहे. NCCFच्या खरेदी केंद्रांना आतापर्यंत जवळपास 117 खरेदी केंद्रांना मान्यता मिळालेली आहे. तर नाफेडच्या जवळपास 550 खरेदी केंद्रांना आतापर्यंत मंजुरी मिळाली, परंतु 450 खरेदी केंद्रांवरती खरेदी सुरू झालेली आहे. म्हणजे जवळपास 100 ते 125 अशी खरेदी केंद्र आहेत की ज्यांना मंजुरी मिळाली, परंतु त्यावर अजून खरेदी सुरू झालेली नाही आहे. आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 3,15,000 टन एवढी सोयाबीनची खरेदी आतापर्यंत पूर्ण झाली. म्हणजे 14,000 शेतकऱ्यांकडून 3,15,000 टन सोयाबीन खरेदी पूर्ण करण्यात आली. ही खरेदी हमीभावानं सुरू आहे. आता पुढच्या टप्प्यामध्ये सोयाबीनच्या खरेदीला वेग येईल असं सरकारचं म्हणणं आहे. आतापर्यंत जर आपण बघितलं तर एकूण जे काही उद्दिष्ट आहे 18,50,000 टन एवढं, त्याच्या तुलनेमध्ये जर आपण बघितलं तर अजून एक आतापर्यंत झालेली खरेदी खूपच कमी आहे. आतापर्यंत अनेक शेतकरी खरेदीची वाट पाहून आपला माल खुल्या बाजारामध्ये विकत आहेत आणि खुल्या बाजारामध्ये शेतकऱ्यांना कमीच दर मिळतोय. आता हे झालं हमी भावना खरेदीचं की आतापर्यंत नेमकं हमी भावना किती खरेदी झाली. आता बघूयात की नेमकं दराचं काय झालं. म्हणजे महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल, या नेमकं शेजारच्या 2 राज्यांमध्ये दरामध्ये तफावत काय आहे. तर त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की दोन्ही राज्यांमध्ये जे दर कमी जास्त दिसत आहेत त्यातलं महत्त्वाचं कारण आहे की सोयाबीनविषयी दोन्ही राज्यांचं वेगवेगळं धोरण. आता मध्य प्रदेश सरकारनं यंदा भावांतर योजना लागू केली. महाराष्ट्र सरकार हमी भावानं खरेदी करत आहे. आता भावांतर योजनेमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण आतापर्यंत वेळोवेळी आढावा देखील घेतला आहे की भावांतर योजनेमधून शेतकऱ्यांना मॉडेल रेट म्हणजे बाजारभाव आणि हमीभाव यामधला फरक म्हणजे भाव फरक शेतकऱ्यांना मिळत असतो. आता 15 दिवसाला मध्य प्रदेश सरकार एक मॉडेल रेट काढतं, म्हणजे सरासरी भाव काढतं आणि तो सरासरी भाव मॉडेल रेट आणि हमी भाव यामध्ये तफावत शेतकऱ्यांना देत असतं. आजच म्हणजे 2 डिसेंबर रोजी मध्य प्रदेश सरकारनं 4,235 रुपये मॉडेल रेट काढल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजे 4,235 रुपये आणि हमी भावाचे 5,328 रुपये यामधला फरक हा मध्य प्रदेश सरकार आपल्या शेतकऱ्यांना देणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांनी किती भावात सोयाबीन विकलं, बाजारभाव काय आहे, त्यानुसार तिथल्या शेतकऱ्यांना फरक मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल विक्रीसाठी थांबण्याची गरज नाही आहे. शेतकरी आपला माल बाजार समित्यांमध्ये थेट विकू शकतात. त्याच्या पावत्या सबमिट केल्यानंतर शेतकऱ्यांना हा भाव फरक मिळत असतो. परंतु महाराष्ट्रामध्ये तसं नाही आहे. हमीभावानं माल विकल्यानंतर शेतकऱ्यांना हमीभाव मिळणार आहे. त्यामुळं महाराष्ट्रामधल्या बाजारामधली आवक ही मध्य प्रदेशच्या तुलनेमध्ये कमी आहे. मध्य प्रदेशमध्ये आवक महाराष्ट्राच्या तुलनेत काहीशी अधिक आहे. त्यामुळे साहजिकच तिथल्या शेतकऱ्यांना थांबण्याची गरज नाही. म्हणजे चांगला दर मिळेल, दर वाढतील यासाठी मध्य प्रदेशमधले शेतकरी खूपच कमी प्रमाणात यंदा थांबलेले दिसून येतात. म्हणजेच मध्य प्रदेशमधल्या बाजारांमध्ये सोयाबीनची आवक महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये चांगली आहे. त्यामुळेच मध्य प्रदेशमध्ये जवळपास 200 ते 250 रुपयांनी सध्याचे दर कमी दिसत आहेत. मग नेमका दोन्ही राज्यांमधले चालू आठवड्यामध्ये मागच्या आठवड्यात किंवा मागच्या महिन्याच्या तुलनेमध्ये दर पातळी कशी बदलत गेली, महाराष्ट्रात आतापर्यंत किती दर वाढले, गेल्या महिनाभरामध्ये मध्य प्रदेशमध्ये काय स्थिती होती ते देखील बघूयात. सुरुवातीला आपण महाराष्ट्राचं बघूयात. महाराष्ट्रात सध्याचा सरासरी भाव 4,454 रुपये. ही जी भाव पातळी ही केंद्र सरकारचं जे काही ॲग मार्केट नेट वेबसाईट आहे त्याच्यावरून काढलेली आहे. गेल्या आठवड्यामधला भाव जो होता तो 4,360 रुपये होता. म्हणजे जवळपास 100 रुपयांची वाढ गेल्या आठवड्याच्या तुलनेत सरासरी भावामध्ये आपल्याला दिसून येते. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातील भाव हा 4,200 होता. म्हणजेच नोव्हेंबर महिन्यातला पहिला आठवडा आणि चालू महिन्यातला पहिला आठवडा म्हणजे एका महिन्यामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात जवळपास 250 रुपयांची वाढ दिसून आली. गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात म्हणजे डिसेंबर 2024 मधल्या पहिल्या आठवड्यामध्ये 4,083 रुपये या भावानं सोयाबीन विकलं जात होतं. म्हणजे जवळपास 41 रुपये आपण असं गृहीत धरू शकतो. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा जवळपास 400 ते 425 रुपये जास्त दर मिळतोय.
आता मध्य प्रदेशमधलं बघूयात. मध्य प्रदेशमध्ये सध्याचा जो काही सरासरी भाव आहे तर तो आहे 4,209 रुपये, म्हणजे महाराष्ट्रापेक्षा जवळपास 250 रुपये कमी भाव आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मध्य प्रदेशमधला बाजारभाव होता 4,134 रुपये, म्हणजे महाराष्ट्राप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये देखील नोव्हेंबरच्या तुलनेमध्ये डिसेंबरमध्ये बाजारभाव वाढलेले दिसून येत आहेत. मध्य प्रदेशात गेल्या वर्षीच्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे डिसेंबर 2024च्या पहिल्या आठवड्यामधला बाजारभाव हा 4,074 रुपये होता. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये 4,083 आणि मध्य प्रदेशमध्ये 4,074, म्हणजे दोन्ही राज्यांमध्ये जवळपास सारखाच होता, कारण दोन्ही राज्यांमध्ये मागच्या वर्षी हमी भावानं खरेदी सुरू होती, त्यामुळं दोन्ही राज्यांमधल्या दरामध्ये जास्त तफावत नव्हती. परंतु यंदा मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना राबवली जाते, महाराष्ट्रामध्ये हमी भावानं खरेदी होते. महाराष्ट्रामध्ये बाजारभाव कमी असल्यामुळे शेतकरी हमी भावानं विक्रीसाठी थांबलेले आहेत आणि मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना थांबण्याची गरज नाही, त्यामुळे आपल्याला यंदा ही प्रामुख्याने तफावत दिसून येते. आता बघूया आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय चालू आहे. आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये यंदा सोयाबीन उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे, म्हणजे विक्रमी पातळीवर सोयाबीन उत्पादन पोहोचू शकतं असा अंदाज आहे. ब्राझीलमध्ये उत्पादन वाढू शकतं याची शक्यता आहे. ब्राझील असेल, अर्जेंटिना असेल, तसंच चीन आहे, अमेरिका आहे, या देशांमधल्या उत्पादनामुळे जागतिक पुरवठा यंदा चांगला राहू शकतो असा एकंदरीत अंदाज आहे. दुसरीकडे सोयाबीनची जी मागणी आहे किंवा सोयाबीनचा जो उठाव आहे तो मर्यादित दिसून येतोय, त्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला 11 ते $11.25 प्रति बुशेल्सच्या दरम्यान दिसून येतोय. आता अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये नुकताच एक करार झाला, त्यानुसार चीन अमेरिकेकडून पुढचे 2-3 वर्ष सोयाबीनची खरेदी करणार आहे. वर्षाला जवळपास 250 लाख टन एवढे सोयाबीन चीन आयात करणार आहे, त्यामुळे अमेरिकेमधल्या सोयाबीन उत्पादकांना काहीसा दिलासा मिळतो, तरी देखील शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही असं अमेरिकेतील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आता या पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा अमेरिका आणि भारतातलं सोयाबीन बाजारामध्ये येऊन जाईल, त्यानंतर ब्राझीलमधलं सोयाबीन देखील आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येईल आणि त्याचा देखील दबाव बाजारावरती राहू शकतो. खाद्यतेलासाठी सोयाबीनला उठाव आहे. आता सध्याचा जर विचार केला तर सगळ्यात स्वस्त सोयाबीनचं तेल आहे, म्हणजे पाम तेलापेक्षा देखील सोयाबीनचं तेल स्वस्त आहे. त्यामुळं सोया तेलाला चांगली मागणी आहे कमी दर असल्यामुळं, आणि सोया तेलासाठी सोयाबीनचं क्रशिंग म्हणजे सोयाबीनचं गळा मोठ्या प्रमाणात होतं आहे. त्यापासून निर्माण होणारा DOCला म्हणजे सोयाबीनला उठाव मात्र आपल्याला मर्यादित दिसतोय, त्यामुळं सोयाबीनचे भाव देखील आपल्याला स्थिर दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून आपल्याला सरासरी बाजारभाव हा $11 ते $11.30 या दरम्यान दिसून येतोय. या पातळीच्या पुढे बाजारभाव गेल्यानंतर टिकताना दिसून येत नाही आणि $11च्या खाली बाजार गेला तरी तो पुन्हा रिकवर होऊन म्हणजे पुन्हा वाढून $11च्या पुढे जाताना दिसून येतोय. एकंदरीतच बाजारभाव पुढचे काही दिवस काही आठवडे तरी या दरम्यान खेळताना दिसून येईल असा अभ्यासकांनी अंदाज व्यक्त केला आहे. आता येऊयात देशातल्या बाजाराकडे. आता देशातल्या बाजारामध्ये पुढच्या महिनाभरात काय घडू शकतं तर प्रामुख्यानं 2 घडामोडी आपल्याला बघाव्या लागतील. त्यासाठी एक म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुरू असलेली हमी भावानं खरेदी आणि दुसरं म्हणजे मध्य प्रदेशामध्ये सुरू असलेली भावांतर योजना. आता या दोन्ही राज्यांमध्ये म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये सुरू असलेल्या योजना जानेवारीपर्यंत असतील, म्हणजे शेतकऱ्यांचं सोयाबीन तोपर्यंत खरेदी केलं जाणार आहे. सोयाबीनची एकदा बाजारामधली आवक कमी झाली म्हणजे महाराष्ट्रामध्ये सोयाबीनची खरेदी वाढली, जास्तीत जास्त सोयाबीन एकदा हमी भावाने गेलं. मध्य प्रदेशमध्ये देखील जर समजा भावांतर योजनेतून जास्त खरेदी झाली तर खुल्या बाजारामध्ये सोयाबीनचा पुरवठा कमी होऊ शकतो. त्यामुळं ह्या दोन्ही योजनांमधून खरेदी वाढल्यानंतर म्हणजे डिसेंबरच्या नंतर आपल्याला खुल्या बाजारामध्ये सोयाबीनची आवक कमी होताना दिसून येईल. त्यामुळे साहजिकच सोयाबीनचे बाजारभाव हे 5,000कडे वाटचाल करताना दिसू शकतात असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. म्हणजे सुरुवातीला प्लांट रेट की जे सध्या आपल्याला 4700 म्हणजे 4,700 ते 4,800 रुपयाच्या दरम्यान दिसून येतात, हे प्लांट रेट आपल्याला 5,000 रुपयांच्या आसपास जाताना दिसू शकतात. बाजारभाव आपल्याला 4400 ते 4600 रुपयांच्या दरम्यान दिसू शकतात असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असा असतो की खुल्या बाजारातले दर हमी भावाच्या दरम्यान कधी पोहोचू शकतात, तर अभ्यासकांचं म्हणणं आहे की कदाचित मार्च महिना किंवा त्यानंतर हा दर आपल्याला दिसू शकतो. परंतु प्लांट रेट जेव्हा 5-5.5 पुढे जातील तेव्हाच आपल्या खुल्या बाजारामध्ये आपल्याला 5,000 ते 5,300 रुपयांच्या दरम्यान खुल्या बाजारामध्ये दर दिसू शकतात. देशातल्या बाजारामधले उठाव, सरकारचे धोरणं या सगळ्या घडामोडींचा सोयाबीनच्या बाजारावर देखील परिणाम होत असतो. पण सध्या तरी पुढचा महिनाभर आपल्या सोयाबीनच्या बाजारामध्ये फार मोठे चढ उतार पाहायला मिळणार नाहीत असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. म्हणजे जसं सोयाबीनच्या हमीभावानं खरेदी वाढेल तसं आपल्याला सरासरी बाजारभावामध्ये सुधारणा दिसून येऊ शकते, परंतु फार मोठी तेजी किंवा फार मोठी घट या पुढच्या महिनाभरामध्ये दिसून येण्याची शक्यता कमीच असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे. तरी आपण आपल्या सोयाबीनची विक्री करताना जर हमीभावानं विक्री केली तर आपल्याला फायदेशीर ठरू शकतं असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपण जर आपलं सोयाबीन विक्रीचं नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला या माहितीचा फायदा होऊ शकतो. आता या पुढच्या टप्प्यामध्ये देखील आपण वेळोवेळी सोयाबीन बाजाराचा आढावा घेतच राहू. त्यासाठी आपल्या ॲग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.